जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि आपण आता शिवरायांचा संघर्ष या संपूर्ण शिवचरित्रावरील चौथा व्हिडिओ आज सुरू केलेला आहे. आणि या चौथ्या व्हिडिओमधून आजपासून आपण शहाजीराजांचं चरित्र पाहणार आहोत. बघा, यापूर्वीचे जे 3 व्हिडिओ झाले त्याच्यातला पहिला व्हिडिओ आहे, त्याला भरपूर प्रतिसाद चांगला मिळाला. सगळे व्हिडिओ अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहेत. पण काही लोकांचं असं म्हणणं आलं याच्यामध्ये की सर संदर्भ द्या, संदर्भ द्या, संदर्भ द्या. पण त्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही ते व्हिडिओ शेवटपर्यंत जाऊन पाहिले नाहीत, कारण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी जे काही संदर्भ वापरलेत त्या सगळ्या संदर्भाची यादी त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता बऱ्याच जणांनी काही वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. आता प्रत्येकाचं मत खोडत बसत नाही, पण तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा संदर्भ नक्की पाहत जा. आणि जे संदर्भ दिले ते तुमच्याकडे अवेलेबल असले पाहिजे, तुम्ही वाचले पाहिजे. आणि त्याच्यातून मग खरं खोटं काय ते ठरवून कमेंट्स केल्या पाहिजे. त्याच्यापूर्वीच कमेंट करत जाऊ नका तुम्ही, कारण त्यांनी काय होतं माहिती आहे का, दुसरे जे ज्यांना याच्यामध्ये आवड आहे ते वाचक आहे की नाही, म्हणजे ते पाहणारे त्या तुमच्या कमेंट्स वाचून थोडेसे डिस्टर्ब होतात. म्हणून अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करा की जे कोणत्याही संदर्भाशिवाय आलेले आहेत. मूळ मुद्दा असा आहे की आतापर्यंत आपण असं पाहिलं की 1604 मध्ये काय झालेलं आहे, 1604 ला छत्रपती म्हणजे शहाजीराजे भोसले यांचं लग्न झालेलं आहे. 1604 ला बघा, 1604 ला मार्च महिन्यामध्ये लग्न झालं. कोणाचं? शहाजीराजे भोसले यांचं. कोणासोबत? राष्ट्रमाता जिजाऊंसोबत लग्न झालेलं आहे. आणि याच्यानंतर मग जवळपास 1619 मध्ये मालोजी राजांचा मृत्यू झालेला आहे. पहा, मालोजी राजे यांचा काय झाला? मृत्यू झाला. कधी? 1619. म्हणजे जवळपास त्यांनी 15 ते 20 वर्ष काय केलेलं आहे? 15 ते 20 वर्ष जवळपास निजामशहाकडे ते म्हणजे त्यांनी चाकरी केलेली आहे, किंवा निजामशहाकडे त्यांनी सरदारकी किंवा मनसबदार म्हणून काम केलेलं आहे. आणि हे करत असताना या 15-20 वर्षामध्ये त्यांनी त्या निजामशहाच्या दरबारामध्ये जे काही कमावलं होतं, त्या निजामशहाच्या दरबारामध्ये त्यांनी अत्यंत प्रतिष्ठा कमावलेली होती, नाव कमावलेलं होतं, धनदौलत कमावलेली होती, आणि एवढी मोठी मनसब मिळवलेली होती, जहागिरी मिळवली होती. हे सगळं जे आहे ते मालोजी राजांच्या मृत्यूनंतर सगळ्याला सगळं शहाजीराजे भोसले यांच्याकडे आलं. म्हणजे निजामाने ते काय केलं, त्यांच्या वारसाला म्हणजेच शहाजीराजे भोसले यांना ते सगळं दिलेलं आहे. आता मूळ प्रश्न असा तयार होतो की शहाजीराजे भोसले जे आहेत यांच्याबद्दल बोलताना किंवा यांच्याबद्दल चर्चा करताना एक कायम सगळेजण एक प्रश्न उपस्थित करतात, किंवा एका गोष्टीवर फार जास्त चर्चा होते. ते म्हणजे त्यांनी आयुष्यभर चाकरी केली असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आयुष्यभर चाकरी केली मुस्लिम सत्तांची. म्हणजे कधी ते निजामशाहीकडे होते, कधी आदिलशाहीकडे होते, कधी मोगलशाहीकडे गेले, परत पुन्हा ते निजामशाहीत गेले, परत पुन्हा आदिलशाहीत गेले. म्हणजे ते वारंवार या सगळ्यांकडे फक्त चाकरी करत होते का, असा प्रश्न ज्यांना विचारतात किंवा ज्यांना पडतो त्यांच्यासाठी एक खास उत्तर आहे आपल्याकडं की बघा, इतिहास पाहताना किंवा त्यातील एखाद्या व्यक्तीची व्यक्तिरेखा पाहताना खूप महत्वाचं असतं की ती कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कशा पद्धतीने त्या माणसानं काम केलेलं आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की ते चाकरी करत होते, त्यांनी स्वतःचं स्वराज्य म्हणजे त्यांनीच काहून स्वतःचं राज्य निर्माण केलं नाही, किंवा असे वेगवेगळे प्रश्न तयार करतात. आजच्या व्हिडिओमधून आपल्याला तेच पाहायचं आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही या सिरीजच्या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सगळे व्हिडिओ पाहून घ्या. आणि जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल किंवा छत्रपती शिवरायांचा इतिहास घरोघरी पोहोचला पाहिजे आणि लहान मुलांना तो पाहायला मिळाला पाहिजे किमान व्हिडिओच्या रूपाने तरी, अशी तुमची इच्छा असेल तर एटीएम गुरु या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजे बेल आयकॉन दाबल्या म्हणजे काय होईल माहिती आहे का, जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला निश्चितपणे येईल. तर आता पाहूया, शहाजीराजे खरोखरच म्हणजे चाकर होते की राजे होते? आपण त्यांना राजे म्हणतो, मग ते राजे होते की चाकर होते? आणि त्यांनी नेमकं काय केलं? त्यांचा इतिहास जो आहे तो कसा कर्तृत्ववान आहे, कसा दैदिप्यमान आहे, हे आपण पाहूया. तत्पूर्वी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी पाहायच्यात की त्या काळात म्हणजे आता नेमकं 1619च्या दरम्यान नेमकी परिस्थिती काय होती, तर ती पाहूयात आधी. बघा, 1619 ला जेव्हा मालोजी राजांचा मृत्यू झाला त्यावेळेला दक्षिणेमध्ये मोगलशाही नुकतीच येत होती. म्हणजे ऑलरेडी दक्षिणेमध्ये प्रबळ कोण होतं, तर निजामशाही होती, आदिलशाही होती आणि कुतुबशाही होती. एवढंच नाही तर स्थानिक काही पाळेगार आणि नायक यांची सुद्धा स्वतंत्र सत्ता होती. आणि अशा वेळेला इतके सगळे जण असताना मोगलशाही सुद्धा दक्षिणेमध्ये येऊन स्वतः या निजामशाहीला, आदिलशाहीला शह देऊन पूर्ण दक्षिण भाग आपल्यामध्ये विलीन करण्यामध्ये म्हणजे हे होता, उत्सुक होता. त्याच्यामुळे एकंदरीत परिस्थिती अशी होती की अत्यंत धामधुमीची परिस्थिती होती. प्रत्येक जण असुरक्षित होतं. आणि या धामधुमीच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकालाच वाटायचं, म्हणजे ते आदिलशाही असो की निजामशाही असो की कुतुबशाही असो किंवा मोगलशाही असो, प्रत्येकाला असं वाटायचं की शहाजी राजांसारखा एक कर्तबगार सरदार हा आपल्या पदरी असावा. म्हणून त्या प्रत्येकांमध्ये चढाओढ होती. आणि शहाजीराजे सुद्धा म्हणजे खूप मुत्सद्दी आणि धैर्यवान होते. त्यांनी सुद्धा स्वतःची अशी एक स्थिती तयार केली होती किंवा असं एक म्हणजे स्वतःचं वलय तयार केलेलं होतं की प्रत्येकाला वाटायचं शहाजी राजांशिवाय आपली सत्ता इथं बळकट असू शकत नाही, किंवा आपल्या सत्तेला शहाजी राजांचा टिकू असलाच पाहिजे. आणि म्हणून शहाजी राजाला हे सुद्धा माहित होतं की आदिलशाही असेल किंवा
मोगलशाही असेल किंवा निजामशाही असेल, हे अत्यंत कपटी शाही आहेत, म्हणजे अत्यंत कपटी राज्यकर्ते आहेत. हे कोणाचाही कधीही बळी घेऊ शकतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी काही करू शकतात. म्हणून त्यांनी काय केलं होतं, या तिन्ही दरबारामध्ये स्वतःचं वजन तर जबरदस्त पद्धतीने वाढवलेलं होतं. पण त्यांना जेव्हा वाटत असे तेव्हा ते त्या दरबारामध्ये त्यांची बाजू घ्यायचे आणि तिथली शाही वाचवायचे. पण जेव्हा त्यांना वाटत असे की काहीतरी चुकतंय किंवा वेगळं काही घडणार आहे, तेव्हा ते उघडपणे बंड करून उठायचे. एवढंच नाही तर त्यांनी एकदा प्रतिनिजामशाही म्हणून स्वतः एक शाही निर्माण केली आणि ती बरेच दिवस चालवली. म्हणजेच शहाजीराजे हे फक्त चाकर नव्हते, तर ते किंग मेकर होते. त्यांच्याशिवाय दक्षिणेतल्या कोणत्याही सत्तेला पूर्णत्व येऊ शकत नव्हतं, एवढं त्यांचं महत्व होतं. पण त्यांनी स्वतःचं स्वतंत्र राज्य का स्थापन केलं नाही, याला काही वेगळे कारण आहेत किंवा त्यांच्यासोबत काय काय घडलं आणि त्या परिस्थितीतून त्यांनी स्वतःला कसं मोठं केलं आणि स्वराज्याचा पाया कसा तयार केला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शहाजीराजांच्या या संपूर्ण इतिहासामधून पाहायचा आहे. आजचा त्याच्यातला आपण पहिला व्हिडिओ पाहतो आहोत. इसवी सन 1600 मध्ये किंवा 1600च्या नंतर मलिक अंबर जो आहे तो निजामशाहीचा वजीर होता आणि तो अत्यंत प्रबळ होता, प्रभावी होता. संपूर्ण निजामशाही त्याच्या हातात होती, म्हणजे तोच कारभारी होता. पण यावेळेला काय झालं, अकबरांनी जेव्हा दौलताबादच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि नगरच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि नगरच्या किल्ल्यावर हल्ला केल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, तर अल्पवयीन जो निजामशाह होता तो निजामशाह आणि त्याची आई जी कारभार पाहत होती, या दोघांनाही त्यांनी अटक करून ठेवलेली होती. मग अशा वेळेला मलिक अंबर न डगमगताना मलिक अंबरने काय केलं, परत पुन्हा लोकांची जमवाजमव केली, सैन्याची जमवाजमव केली आणि तो मोगलांशी अगदी धाडसाने लढत राहिला. या कामी त्याच्यासोबत शहाजीराजे सुद्धा होते. आणि मग त्यांनी काय केलं, मलिक अंबरने परत एक अल्पवयीन म्हणजे निजामांच्याच कुटुंबातला एक वारस होता, त्याला काय केलं, सुलतान घोषित केलं किंवा बादशाह घोषित केलं. आणि मग काय केलं, निजामशाह घोषित करून त्यांनी पुन्हा एकदा मोगलांनी जिंकलेला प्रदेश जिंकायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी काय केलं, दौलताबादचा किल्ला सुद्धा जिंकला आणि दौलताबादचा किल्ला जिंकल्यानंतर मात्र पुन्हा मोगलांना असं वाटलं की आता मलिक अंबर खूप प्रबळ झालेला आहे आणि हा जर याच पद्धतीने हे सगळं करत राहिला तर परत पुन्हा नगरचा किल्ला जिंकून घेईल आणि परत मोगलांचं सुद्धा तो राज्य जिंकून घेईल. म्हणून त्यांनी काय केलं, तर शहाजहानला आता दौलताबादकडे पाठवलं होतं. कशासाठी, तर दौलताबादचा किल्ला जिंकून घेण्यासाठी. आणि ते जेव्हा खूप मोठ्या सैन्यासह दौलताबादकडे यायला लागले तेव्हा ती 1620 ला, बघा तुम्हाला सांगतो, शहाजहान जेव्हा इथं परत आला तेव्हा 1620 ला ती लढाई झाली होती. आणि 1620च्या लढाईमध्ये काय झालं होतं, तर 1620च्या लढाईमध्ये मलिक अंबर एकीकडे आणि दुसरीकडे मोगलशाही सत्ता एवढी मोठी होती, एवढं मोठं सैन्य होतं. पण या दोघांमध्ये एक घनघोर युद्ध झालं आणि या युद्धामध्ये मलिक अंबरचा पराभव झाला. पहा, मलिक अंबरचा काय झाला, पराभव झाला. पण मलिक अंबरचा जरी पराभव झाला असला तरी शहाजीराजांनी मात्र आपलं स्वतःचं जे 20-22 हजार सैन्य होतं ते सैन्य घेऊन इतक्या खतरनाक पद्धतीने गनिमी पद्धतीने त्यांच्यावर हल्ले चढवले की मोगल सैन्य सळोकी पळवून सुटलं होतं आणि याच्यामुळे ते त्रस्त झालं होतं. पण त्यांचं सैन्य एवढं जास्त होतं की त्यांचा पराभव करता आला नाही. तरी सुद्धा याच्यामधून म्हणजे निजामशाहीचं फारसं काही मोठं नुकसान झालं नाही. काही किल्ले गेले असतील किंवा काही प्रदेश गेला असेल, पण निजामशाही मात्र जिवंत राहिली होती. आणि हे निजामशाही जिवंत राहण्याला एकमेव कारण होतं आणि ते कारण म्हणजे होतं शहाजीराजे. आणि या लढाईनंतर निजामशाहीमध्ये शहाजीराजांचं एवढं प्रस्थ वाढलं की स्वतः मलिक अंबर जो होता तो मलिक अंबरच निजाम म्हणजे याचा शहाजीराजांचा हे झाला होता, अंकित झाल्यासारखा झाला होता. म्हणजे शहाजीराजांनी म्हटलं ती पूर्व दिशा मलिक अंबरची होती. मलिक अंबरचा एवढा जीव जडला होता शहाजीराजांवर की त्यांना असं वाटायचं की शहाजीराजांशिवाय निजामशाही वाचवणेच आपल्याला शक्य नाही. मग अशा परिस्थितीमध्ये हळूहळू जेव्हा निजामशाही मजबूत होत होती तेव्हा परत काही घटना घडायला लागल्या. त्या घटना काय होत्या त्या सविस्तर पाहूया. आता शहाजहानला एक गोष्ट कळून चुकली होती की जर समजा आपण मराठा सरदारांना जर निजामशाहीपासून वेगळं केलं नाही तर आपण निजामशाही कधीही जिंकू शकत नाही. कारण महत्वाचा मुद्दा असा होता की जोपर्यंत मराठा सरदार निजामशाहीमध्ये आहेत तोपर्यंत निजामशाही ही अत्यंत मजबूत आणि धैर्याने पराक्रम गाजवत होती आणि मोगलांना शह देत होती. कारण त्यावेळेला दोन महत्वाचे सरदार निजामशाहीमध्ये होते. एक तर स्वतः लखुजी जाधव. लखुजी जाधव म्हणजे कोण, जे शहाजीराजांचे सासरे आहेत ते. आणि दुसरे कोण, तर शहाजीराजे. म्हणजे हे दोघही जण याच्यामध्ये मोठे सरदार होते. आता हे जे सरदार आहेत दोघही जण हे एकाच निजामशाहीमध्ये होते. मात्र तुम्हाला माहिती आहे की जिजाऊ आणि शहाजीराजांच्या लग्नापासून यांच्यामध्ये वितुष्ट आलेलं होतं. आणि मराठ्यांच्या इतिहासाला सगळ्यात मोठा जर काही हे असेल, धोका असेल तर तो कधी स्वकीयांकडूनच होता. म्हणजे स्वकीयांचं कधीच पटलं नाही. याचे वारंवार दाखले या सगळ्या याच्यामध्ये येतात. याचे संदर्भ या पण व्हिडिओचे सगळे संदर्भ मी शेवटी दिलेले आहेत, पेज नंबर सहित दिलेले आहेत. आता तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याच्यामुळं लखुजीराजे आणि शहाजीराजे यांच्यामध्ये दोघांमध्ये कायम वैर होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आता पहा, सध्याच्या कंडिशनला असं झालं की जेव्हा शहाजहानला वाटलं की मराठा सरदार जोपर्यंत आपल्याकडून येत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही, निजामशाही संपवू शकत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, या दोघांकडेही प्रस्ताव पाठवले. पण
लखुजी जाधव ऑलरेडी म्हणजे लखुजी राजे जाधव जे आहेत ते ऑलरेडी त्या निजामशाहीला कंटाळलेले होते आणि ते शहाजी राजांचं प्रस्थ जसं जसं वाढत होतं तसं तसं ते दुःखी होत होते. असं म्हटलं जाते की शहाजी राजे जेव्हा त्या दरबारामध्ये बसायचे तेव्हा छोटा निजाम जो होता त्यांचा तो त्यांच्या मांडीवर बसलेला असायचा आणि मग लखुजी राजे जाधवांना दरबारात जाऊन त्या छोट्या निजामाला जेव्हा कुर्निसात करायची वेळ यायची तेव्हा त्यांना त्यांच्या जावयासहित त्या खुर्चीला कुर्निसात करावा लागायचा. म्हणजे त्यांचे जावई म्हणजेच कोण शहाजी राजे त्यांना आपल्या मांडीवर घेऊन बसलेले असायचे आणि त्याच्यामुळे त्याला कुर्निसात करावा लागायचा. याच्यामुळे हे खूप दुःखी झाले आणि मग यांना ऑलरेडी निजामशाही सोडायचीच होती. म्हणजे निजामशाहीला ते कंटाळलेले होते म्हणण्यापेक्षा आपल्या जावयाला आपल्याला कुर्निसात घालावं लागतो यांचं त्यांना दुःख होत होतं. असे काही संदर्भ आले, ते संदर्भ सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता. मग काय झालं, यांना म्हणजे मोगलांनी काय केलं, मोगलांनी लखुजी जाधवांना 24,000ची मनसब द्यायचं सांगितलं. किती? 24,000ची आम्ही तुम्हाला मनसब देणार आणि तुम्हालाच नाही तर तुमच्यासोबत जे जे कोणी येतील आपतेष्ट म्हणजे तुमच्यासोबतचे तुमचे मित्र असतील किंवा इतर काही नातेवाईक असतील जे की छोटी मोठी सरदारकी किंवा त्यांना मनसब आहे 2,000 5,000 त्यांना सुद्धा घेऊन या, त्यांना सुद्धा आम्ही मनसब देऊ असं सगळं सांगितलं. आणि मग काय झालं, हे सगळे जण लखुजी जाधवांसह त्यांच्यासोबतचे काही आपतेष्ट काही सरदार काय झाले सगळे मोगलांना जाऊन मिळाले. कोणाला मिळाले? मोगलांना. आणि हे मोगलांना जाऊन मिळाल्यानंतरच काय झालं, एवढ्यामध्येच मलिक अंबर अचानक आजारी पडला आणि मलिक अंबर आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याच्या मृत्यूनंतर मोगलांना 100% असं वाटलं की आता मात्र आपल्याला काय आहे, संधी आहे. कशाची संधी आहे, तर आता आपण 100% काय करू शकतो, आपण आता 100% या निजामशाहीचा अस्त करू शकतो, आपण निजामाला हरवू शकतो असं त्यांना वाटलं. आता बघा निजामशाहीमध्ये कोण उरलं होतं, तर फक्त एक ते शहाजी राजे आणि त्याचा तो अल्पवयीन निजाम. आणि इकडे दुसरीकडे काय आहे तर लखुजी जाधव कोणीकडे गेले होते, मोगलांकडे गेलेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सरदारही काही मोगलांकडे गेले होते. म्हणून आता मोगल सत्ता प्रबळ झालेली होती आणि ती लखुजी राजवांच्या म्हणजे नेतृत्वाखाली त्यांनी आता हे निजामशाही नष्ट करायला सैन्य पाठवलं होतं. म्हणजे ऑलरेडी परिस्थिती अशी होती की निजामशाहीमध्ये एकमेव कारभारी माणूस होता आणि तो कारभारी माणूस म्हणजे लखुजी राजे जाधवांचे जावई शहाजी राजे होते. दुसरीकडे चांदबिबी असो किंवा तिचा जो मुलगा होता ते सगळं कोणाच्या ताब्यात होतं, तर ते मोगलांच्या ताब्यात होतं. मग जेव्हा हे एवढं मोठं सैन्य घेऊन जेव्हा ते दक्षिणेमध्ये आले आणि लखुजी जाधवांच्या नेतृत्वाखाली शहाजी राजांसोबत भिडले, म्हणजेच पहा परत एकदा जावई आणि सासरे यांच्यामध्ये घनघोर युद्ध व्हायची परिस्थिती निर्माण झाली. यावेळेला त्यांनी काय केलं, जो अल्पवयीन सम्राट आहे किंवा अल्पवयीन जो निजामशाह आहे त्याला घेऊन ते दौलताबादच्या किल्ल्यामध्ये गेले आणि दौलताबादच्या किल्ल्यामध्ये असताना लखुजी जाधवांनी स्वतः या किल्ल्याला काय केला, वेढा दिला. आता हा वेढा दिलेला असताना जी निजामाची जी म्हणजे त्या सम्राट जे निजामशाह होता त्याची आई आणि ते निजाम दोघेही जण या किल्ल्यामध्ये होते आणि जवळपास 6 महिने हा किल्ला शहाजी राजे आणि लखुजी जाधव यांच्यामध्ये म्हणजे त्या किल्ल्यावरून वाद झाला. म्हणजे वाद म्हणजे काय, तर यांनी वेढा दिलेला होता आणि शहाजी राजांनी जवळपास 6 महिने तो किल्ल्याचा वेढा त्याच्यासोबत आपण अतुलनीय पराक्रम करून किल्ला त्यांच्या ताब्यात जाऊ दिला नाही, म्हणजे किल्ला वाचवला. पण मूळ मुद्दा असा झाला की लखुजी जाधव हे वयाने ज्येष्ठ होते आणि ते अत्यंत मुत्सद्दी होते. यांनी काय केलं माहितीये का, लखुजी जाधवांनी काय केलं, या दौलताबादच्या किल्ल्यामध्ये जी म्हणजे निजामशहाची जी ही होती अल्पवयीन निजामशहाची जी आई होती म्हणजे ती आता समजा राणी होती इथली, की नाही, तर हिच्यासोबत एकतर ऑलरेडी तिकडे चांदबिबी तिकडे अटक होती त्यांच्याकडे होती, त्यांचा संबंध नाही. आता हे दुसरे आहेत ज्यांनी दुसऱ्याला म्हणजे प्रतिनिजामशाही निर्माण केली होती, की नाही. तर पहा यांनी काय केलं, या आईसोबत काही वाटाघाटी केल्या किंवा चर्चा केल्या आणि या अल्पवयीन निजामाची आईच यांनी काय केली, फितूर केली. म्हणजे यांना विश्वासात घेतलं. कशासाठी, की बाबा तुम्ही जर त्यांना काढून टाकलं तर आम्ही तुम्हाला बळ देऊ, आम्ही तुमच्यासोबत काही दगाफटका करणार नाही, तुमचं राज्य तुम्हाला राहील वगैरे वगैरे सगळं हे लखुजी जाधवांनी इकडे या निजामाच्या आईला सांगितलं. आईला ते पटलं आणि ही गोष्ट जेव्हा शहाजी राजांना कळाली की आपण ज्या व्यक्तीसाठी लढतो आहोत, आपण जी निजामशाही वाचवण्यासाठी मागच्या 6 महिन्यापासून किल्ला वाचवतो आहोत, एवढी सगळी निजामशाही आपण आपल्या अतुलनीय पराक्रमाने वाचवली, त्याच निजामाची आई जर फितूर होत असेल, खुद्द त्यांनाच जर याची काही पडलेली नसेल, तर आपण स्वतःचा जीव काय म्हणून धोक्यात घालायचा आणि किती दिवस हे सगळं सांभाळायचं. मग त्यांनी काय केलं, शहाजी राजांनी सरळ सरळ त्या म्हणजे निजामाच्या आईला सांगितलं, म्हणजे त्यांना सांगितलं की बाबा आता काय करा, तुमचं जर बोलणं चालू आहे तुमच्या हिशोबाने पहा, माझी काही तर राहण्याची इच्छा नाही. त्यांचे काय केले, विश्वासू सैनिक घेतले आणि तिथून बाहेर पडायचा निर्णय घेतला. पण हे बाहेर पडणारा ही गोष्ट सुद्धा इकडून लखुजी जाधवांना कळाली आणि मग एका दिवशी अचानकपणे मुसळधार पाऊस चालू होता, विजांचा गडगडाट होता आणि पूर्णपणे अंधार होता. अशा अंधाराच्या वेळेला लखुजी जाधव त्यांच्या काही सहकार्यासह दौलताबादच्या किल्ल्यातून
त्या वेढ्यातून गुप्तपणे निघायच्या प्रयत्नामध्ये असताना त्यांना कळालं. मग त्यांना कळाल्यानंतर जेव्हा हे निघाले त्यांच्या मागे लखुजी जाधवांची फौज लागली आणि जवळपास कित्येक दिवस लखुजी जाधवांनी शहाजीराजांचा पाठलाग केला. म्हणजे पुढे जावई मागे सासरा अशा पद्धतीने हा पाठलाग चालू होता. आणि या पाठलागामध्ये लखुजी जाधवांनी 100% ठरवलं होतं की शहाजीराजांना पकडून कैद करायचं आणि मोगलांच्या स्वाधीन करायचं. पण झालं असं की जेव्हा हे शहाजीराजे फलटणकडे गेले आणि फलटणची सीमा म्हणजे सरहद आली आहे की नाही, ज्याच्या त्याच्या राज्याची मनसबदारींची जहागिरींची एक सरहद असायची किंवा हद्द असायची. फलटणच्या हद्दीमध्ये जेव्हा हे गेले तेव्हा लखुजी जाधवांना कळालं की आता फलटणच्या राजांचं म्हणजे फलटणचे जे मनसबदार आहेत किंवा जे सरदार आहेत ते काय करतील, आता परत त्यांची ताकद पुन्हा शहाजीराजांना देतील आणि शहाजीराजांकडे ऑलरेडी स्वतःचं सैन्य आणि जे फलटण आणि ते दोघं जर एकत्र झाले तर परत आपला निभाव लागणार नाही आणि फलटणच्या सरदारासोबत सुद्धा आपलं काय होईल, वितुष्ट निर्माण होईल. म्हणून लखुजी जाधव तिथून मात्र परत आले आणि परत आल्यानंतर शहाजीराजांनी फलटणच्या निंबाळकरांसोबत काही दिवस मुक्काम केला आणि मग त्यांनी तिथून पुढचा प्लॅन आता काय करायचं कसं नाही त्या पद्धतीनं ठरवला. तर हे सगळं जे आहे याच्यानंतर एक महत्वाची लढाई आहे ज्याच्यामध्ये काय माहिती आहे का की शहाजीराजांनी एक अतुलनीय पराक्रम दाखवलेला आहे फक्त 20,000 सैन्यासह. कारण तिथं मोगलांचं सैन्य जवळपास 1,20,000 होतं, आदिलशाहीचं 80,000 सैन्य होतं. म्हणजे 2 लाख सैन्यांसह शहाजी राजे हे यांनी एक युद्ध केलेलं आहे आणि या युद्धाची अत्यंत अशी म्हणजे पराक्रमी अशी एक गोष्ट आहे किंवा इतिहास आहे. तो इतिहास आपल्याला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण पाहिलं असेल त्याचे सगळे संदर्भ मी इथं शेवटी दिलेले आहेत. तर बघा आजच्या व्हिडिओसाठी आपण काय काय संदर्भ वापरले आहेत. तर पहा, जदुनाथ सरकार मराठ्यांचा इतिहास हे प्रोफेसर जदुनाथ सरकार यांचं पुस्तक वापरले आहे. त्यानंतर कृष्णराव अर्जुन केळुसकर छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यामधलं पेज नंबर 39 ते 41. आता पेज नंबर सहित सांगतो बरं का, तुम्ही संदर्भ नाही म्हणता म्हणून तुम्हाला संदर्भ असे दिलेत. त्यानंतर जयसिंगराव पवार यांचं पुस्तक आहे छत्रपती एक मागोवा. याच्यामध्ये शहाजीराजांबद्दल जे काही पूर्वार्ध आहे पहिलं जे चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरचा याच्यामध्ये संदर्भ घेतलेला आहे. असे वेगवेगळे संदर्भ याच्यामध्ये घेतलेले आहेत आपण. त्याच्यामुळे संदर्भ दिले नाही असं म्हणण्यापेक्षा हे संदर्भ तुम्ही स्वतः चेक करा आणि पाहून घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शहाजीराजे आपण पाहत आहोत. शहाजीराजांचे आता आणखी त्याच्यामध्ये पार्ट होतील काही किंवा काही व्हिडिओ असतील. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे चरित्र चालू होईल. म्हणून मला अजून पण तुम्हाला एक कळकळीची विनंती करायची आहे की जर तुम्हाला समजा हा सगळा इतिहास पाहायचा असेल, संदर्भासहित पाहायचा असेल आणि व्यवस्थितरित्या पाहायचा असेल तर एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन चालू करून ठेवा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.